आपला राज्याभिषेक झाल्यावर 15 दिवसातच बुऱ्हाणपूरची लूट करून आणि औरंगाबादवर हल्ला करून मोगलांना हादरा दिला होता. स्वराज्याचे धाकले छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने शत्रूला स्वराज्याकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत झाली नाही. राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी लगेच बुऱ्हाणपूरची लूट केली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती काय करू शकतात याचा ट्रेलर मोगलांना दाखवलाच होता. 1689 मध्ये त्यांची औरंगजेबाने हत्या केली होती, पण संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर 15 दिवसातच मोगलांना बालेकिल्ला असलेल्या त्यावेळच्या खडकी आणि आत्ताच्या औरंगाबाद शहरावर हल्ला केला होता. 16 जानेवारी 1681 चा दिवस संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दुसऱ्याच वर्षी स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली आणि त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. आपल्या राज्याभिषेकानंतर लगेच त्यांनी आपल्या पराक्रमाचा जलवा दाखवायला सुरुवात केली. 16 जानेवारीला राज्याभिषेक झाला आणि 31 जानेवारी 1681 रोजी त्यांनी मोगलांचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखं व्यापारी केंद्र असलेल्या बुऱ्हाणपूरवर छापा टाकला. छत्रपती शिवरायांनी मोगलांचं परदेशी व्यापारी केंद्र असलेल्या सुरतेवर 2 वेळा छापा टाकून कोट्यावधीची लूट केली होती. तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी खर्च केला. पण संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर 15 दिवसात अनपेक्षितपणे बुऱ्हाणपूरवर छापा टाकून मुघल साम्राज्याला हादरा दिला होता. एवढंच नाही तर त्याचवेळी मराठा सरदारांनी औरंगाबादेवर हल्ला करूनही आपल्या पराक्रमाने मोगलांच्या नाकी नऊ आणले होते. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपुरावर छापा टाकायची योजना आखली. रायगडापासून बुऱ्हाणपूर जवळपास 500 किलोमीटर अंतरावर. स्वराज्याच्या थोरल्या महाराजांनी सुरतेवर 2 वेळा छापा टाकून कोट्यावधी होनांची लूट घेऊन मोगलांना चांगलाच धडा शिकवला होता. पण पुन्हा मोगलांच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या आणि व्यापारी शहरावर छापा टाकण्याचं धाडस संभाजी महाराजांनी केलं होतं. बुऱ्हाणपूरची लूट करणे म्हणजे शत्रूच्या गोठात जाऊन तोंडातला घास हिसकावून घेण्यासारखं होतं. पण ते शिवधनुष्य संभाजी महाराजांनी पेललं. बुऱ्हाणपूरचा सुभेदार त्यावेळी बहादूर खान होता. तो त्याच्या भाच्याच्या लग्नाला आपल्या मुलीसोबत जात असल्याची माहिती महाराजांना मिळाली होती. त्यांनी बुऱ्हाणपुरात 3000 सैन्य ठेवले आणि आपल्यासोबत 5000 सैन्य घेऊन औरंगाबादला भाच्याच्या लग्नाला रवाना झाला होता. बुऱ्हाणपुरात फक्त 3000 सैन्य होते. ती संधी साधून महाराजांनी आपले मामा सरसेनापती हंबीररावांना 15000चे सैन्य घेऊन पुढे पाठवले आणि ते आपल्यासोबत 4000चं सैन्य घेऊन दुसऱ्या रस्त्याने बुऱ्हाणपुराला पोहोचले. बुऱ्हाणपुरात फक्त 3000 सैन्य असल्याने त्यांना जास्त विरोध झाला नाही. त्यांनी 3 दिवस बुऱ्हाणपूर मनसोक्त लुटले. सुरत, दिल्ली यासारख्या व्यापारी शहरांसारखं हे मोगलांचं मोठं शहर होतं. त्यामुळे हिरे, सोने, चांदी अशी मिळून संभाजी महाराजांनी जवळपास 2 कोटीची लूट जमा केली. या लुटीचा संदेश औरंगाबादला बहादूर खानाला पोहोचला आणि तो तात्काळ औरंगाबादेतील सैन्य आपल्यासोबत घेऊन निघाला. त्याने आपल्यासोबत औरंगाबादचे 20,000 सैन्य घेतले आणि संभाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर त्यांना आडवा केला. दरम्यान इकडे महाराजांनी आपल्या सैन्याचे 3 भाग करून त्यांना लूट घेऊन वेगवेगळ्या वाटेने स्वराज्याकडे रवाना केले. बहादूर खान महाराजांच्या परतीच्या वाटेवर बसला होता, पण त्याच्या हाताला काहीच लागलं नाही. कोट्यावधीची लूट महाराजांनी दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे स्वराज्याकडे रवाना केली होती. बहादूर खान औरंगाबादचे 20,000 सैन्य घेऊन आपल्यासोबत आला होता, पण त्याचवेळी औरंगाबादमध्ये खूप कमी सैन्य होते. ही संधी साधून मराठा सरदार सूर्याजी जखडे यांनी पैठणमार्गे औरंगाबादेवर हल्ला केला. सूर्याजी जखडे यांच्याकडे 7,000ची फौज होती. या फौजेनिशी त्यांनी औरंगाबादेवर हल्ला केला खरा, पण ही बातमी बहादूर खानाला कळल्यावर त्याने आपला मोर्चा परत औरंगाबादकडे वळवला. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती बहादूर खानाची झाली होती. त्याने 20,000चे सैन्य घेऊन औरंगाबादकडे धाव घेतली आणि सरदार सूर्याजी जखडे यांना माघार घ्यावी लागली होती. या हल्ल्यातून आणि लुटीतून महाराजांनी बहादूर खानाला चांगलाच धडा शिकवला होता. यात महाराजांनी जवळपास 2 कोटी रुपयांची लूट मिळवली होती.
बुऱ्हाणपूरसारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यावर औरंगजेबाने बहादूर खानाला सुभेदार पदावरून हटवले. संभाजी महाराजांच्या रणनीतीचा, गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मोगलांनी एवढा दसका घेतला की पुढच्या 8 वर्ष मोगलांना स्वराज्याची सीमा ओलांडता आल्या नाही. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर दक्षिण काबीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यात प्रवेश करण्यासाठी पुढची 8 वर्ष झुरावं लागलं होतं. स्वराज्य गिळंकृत करून सर्व जगाचा ताबा मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मराठी मातीत गाडले होते. अशा पराक्रमाची वीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.